नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण या ज्या अशा आकृत्या असतात, मोठ्या आकृतीमध्ये लहान आकृती समाविष्ट केलेली, तर या आकृतीमध्ये रेखांकित भागाचे क्षेत्रफळ काढायचे होते आपल्याला. तर हा जो चौरस आहे ABCD, या चौरसाची बाजू आहे 20 सेंटीमीटर आणि या चौरसाची बाजू म्हणजे या वर्तुळाचा व्यास, तोही 20च आहे. म्हणजे त्रिज्या बरोबर व्यास भागिले 2 10 आलं. रेखांकित भागाचे क्षेत्रफळ म्हणजे चौरसाचे क्षेत्रफळ वजा वर्तुळाचे क्षेत्रफळ. चौरसाचे क्षेत्रफळ 20 चा वर्ग म्हणजे झालं 400 मायनस पाय व्हॅल्यू इज 3.14 and 10 square is 100. वर्तुळाची त्रिज्या 10 सेंटीमीटर, पाय r square, व्हॅल्यू ऑफ पाय इज 3.14. देन सबस्ट्रॅक्शन ऑफ these two numbers, 400 वजा, आता हे असं करणार, दशांश टिंब आहे 3.14. म्हणजे दशांश टिंबाच्या पुढे 2 अंक असल्यामुळे याला 100 ने भाग द्यायचा. दशांश टिंब काढण्यासाठी 100 ने भाग दिला म्हणजे हे जे 100 आहे छेदस्थानी, न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर that both are cancelled, then 400 minus 314 याची वजाबाकी जी येईल ते असेल ते रेखांकित भागाचे क्षेत्रफळ. याची वजाबाकी 400 मधून जर 314 मायनस केले तर 86 येते. म्हणून रेखांकित भागाचे क्षेत्रफळ चौरस सेंटीमीटर. एक मेन मुद्दा ध्यानात ठेवायचा की रेखांकित असो छायांकित असो, फाइंड द एरिया ऑफ ए शेडेड रिजन. इन दिस डायग्राम मोठ्या आकृतीमधून लहान आकृती वजा करायची, त्यांच्या क्षेत्रफळांची वजाबाकी करायची, तर त्या रेखांकित भागाचे छायांकित भागाचे क्षेत्रफळ तुम्हाला मिळेल. थँक्यू.